नमस्कार. बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना जी तुम्हाला माहिती असायला हवे, तर यामध्ये बांधकाम कामगार सुरक्षा पेटी योजना. तर या योजनेसंदर्भात माहिती घेणार आहोत. तर यामध्ये पाहू शकता की बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू यामध्ये बॅग आहे, रिफ्लेक्टर जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, 4 कप्प्याचा जेवणाचा डब्बा, सेफ्टी बूट, सोलार टॉर्च, सोलार चार्जर, पाण्याची बॉटल, मच्छरदाणी, जाळी, सेफ्टी बूट, हातमोजे, चटई आणि पेटी. तर या वस्तू सदरच्या सेफ्टी किट त्या पेटी अंतर्गत या वस्तू देण्यात येतात. तर यामध्ये आवश्यक पात्रता आणि अटी पाहू शकता की कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे आणि कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे. त्याचबरोबर कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत जे कामगार आहेत त्यांनाच सदर योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यानंतर कामगाराचे वार्षिक उत्पन्न 1,00,000च्या आत असलं पाहिजे. त्यानंतर योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी ही योजना लागू होईल. त्याचबरोबर बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर लक्षात घ्या, इतर योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. तर लक्षात घ्या, सदरच्या कामगार पेटी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यानंतर शपथपत्र, वयाचा दाखला, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र. तर अशा प्रकारे सर्व कागदपत्र घेऊन तुमच्या जवळ असणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्हाला सदरचा अर्ज सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत कामगारांना विविध प्रकारचे सुरक्षा किट दिले जाते. तर या योजनेची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.